उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये महाराष्ट्र हा खाली होता. उद्धव ठाकरेंच्या काळात गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक क्रमांक 1 वर होतं. यावर्षी तर आपण अशी अवस्था आणली, गुजरात, कर्नाटक, दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली आहे. आता गुजरात आमच्याशी कॉम्पिटिशन देखील करू शकत नाही. असं असताना नरेटिव्ह रोज खोटं बोलायचं आणि रोज सांगायचं उद्योग पळवले, उद्योग पळवले, उद्योग पळवले. आता ही जी आकडेवारी आहे हीच आकडेवारी सांगते की जर उद्योग पळाले असते तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात, कर्नाटक, दिल्ली यांच्यापेक्षा एकत्रित पेक्षा जास्त उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट ही आपल्याकडे कशी आली असती. मग एक या ठिकाणी नरेटिव्ह तयार केला की उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे. मग उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती? मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना. ठाण्यापासनं तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही. उभाठाला एकही जागा मिळालेली नाही. कोकणात उभाठा नाही, ठाणे जिल्ह्यात उभाठा नाही, पालघर जिल्ह्यात उभाठा नाही, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर यात उभाठाला एकही जागा मिळालेली नाही. आणि आपल्याला माहिती आहे मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोश्यावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना. कारण सांगतो मराठी माणसांनी वोट दिलं असतं तर दक्षिण मुंबईमध्ये, वरळीमध्ये, जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे, फक्त 6000 मतांचा लीड आहे. मराठी माणसांनी मतदान जर त्या ठिकाणी केलं असतं तर शिवडीमध्ये यांनी 30, 35, 40,000 मतांची लीड घ्यायला हवी होती. जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळ आणि भांडूप पिऊन 60,000 मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता. नाही घेऊ शकले. 7 आणि 8,000वर त्या ठिकाणी थांबले. याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही. पॉलिटिकल अर्थमॅटिक मध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर, काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं. आणि मगाशी नितेश म्हणाले खरं आहे, त्यांनी त्याची कबुली पण दिली. कारण खासदार बंडू जाधव म्हणाले की मला मराठा समाज, दलित समाजापेक्षा देखील मी निवडून आलो तो मुस्लिम समाजामुळे निवडून आलो. त्यांचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलंय.